Hello dear students, and you're watching My English Teacher. Dear students, as you know, we are studying the 8th lesson from the 12th English syllabus, that is Voyaging Towards Success. पार्ट 1 मध्ये आपण श्री अच्युत गोडबोले यांचे बालपण, कौटुंबिक परिस्थिती व सोलापूर ते IIT मुंबई पर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेतलात. आता लेसनचा राहिलेला भाग आपण अभ्यासणार आहोत. चला तर सुरू करूया लेसनला. लेसनचं नाव आहे वॉयजिंग टुवर्ड्स सक्सेस पार्ट 2. The first thing I did was to start reading English newspapers and English novels. तर लेखक अच्युत गोडबोले म्हणतात की इंग्रजी शिकण्यासाठी पहिली गोष्ट जी त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्र व कादंबऱ्या वाचणे सुरू केले होते. I studied ophthalmology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. तर ते म्हणतात की मी इंग्रजी शिकण्यासाठी ophthalmology आणि phonetics means relating to speech sound, study of correct pronunciation of words, म्हणजेच शब्दांचा असणारा अचूक उच्चार, त्याला आपण उच्चार शास्त्र असं म्हणतो, याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself all the time and improvising day by day. तर ते आरशासमोर उभे राहायचे आणि इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचे. दररोज इंग्लिशचा सराव केल्यामुळे हळूहळू त्यांची इंग्रजी सुधारू लागली. It took about 9 to 10 months, by which the time I started feeling quite confident about speaking in English at the length with anybody. तर लेखकाला बघा सुमारे 9 ते 10 महिने लागले, ज्यावेळेस त्यांना इंग्रजी भाषेत बोलण्याविषयी पूर्ण आत्मविश्वास वाटू लागला. तर इंग्रजी शिकायला थोडासा कालावधी 100% जावाच लागतो. असं नाही की 1 महिना तुम्हाला इंग्रजी पूर्ण शिकता येईल. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. तर ते म्हणतात की आता माझी भीती नाहीशी झाली होती आणि मला आता वसतिगृहात राहणे आवडू लागले. पूर्वी त्यांना हे आवडत नव्हते कारण की त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हती. इन माय फ्युचर करिअर, out of 32 years in information technology, I was the chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. तर माझ्या करिअरमध्ये मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जवळपास 32 वर्ष घालवली. त्यामध्ये मी जगभरातील सॉफ्टवेअर इंजिनियर्स म्हणजेच अभियंत्यांबरोबर, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख या नात्यानं भरपूर काम केलं होतं. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर निगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे, निगोशिएट many contracts with the CEOs, with the directors, with the VPs in the US, UK or Australia. तर लेखक अच्युत गोडबोले सांगतात की त्या कालावधीत त्यांना US असू द्या, ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ किंवा VVIP सोबत काही खास प्रेझेंटेशन्स देण्यास किंवा अनेक कॉन्ट्रॅक्ट देणे किंवा साइन करणे आवश्यक होते आणि त्यासाठी त्यांना इंग्रजी माहिती असणे, बोलणे गरजेचे होते. आय वॉज ऍब्सोल्युटली ऍट इज नाव. ऍट इज मीन्स नाव ही वॉज व्हेरी रिलॅक्स्ड. ते खूप सहज आता इंग्रजी बोलू शकत होते आणि वाचू शकत होते. आय वॉज ऍब्सोल्युटली ॲज इट ऍट दॅट टाइम. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ऍट IIT that I could sign contract worth millions of dollars worldwide and also run large global software companies. बघा, तर ते म्हणतात की मी त्यावेळी
पूर्णपणे रिलॅक्स्ड होतो. त्याचं कारणही तसंच आहे बघा की IITच्या प्रयत्नांमुळेच मी जगभरातील कोट्यावधी डॉलरच्या करारांवर 100% कॉन्फिडन्सने स्वाक्षरा करू शकलो आणि त्याचबरोबर लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी सुद्धा चालू शकलो. ओके, नाव नेक्स्ट स्लाइड. At IIT, I got fairly good marks in my first 2 years. However, a very important thing happened while I was in my 3rd year. तर लेखक IIT मध्ये असताना 2 वर्षात त्यांना सरासरी मार्क मिळाले. तथापि त्यांच्या 3ऱ्या वर्षामध्ये असताना काही चांगली महत्वाची गोष्ट घडली. ते काय बघा, I came in contact with about 15 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT. IIT means Indian Institute of Technology. TIFR means Tata Institute of Fundamental Research. And BARC means Bhabha Atomic Research Center. तर मी IIT असू द्या, TIFR असू द्या किंवा BARC असू द्या, यामधील 15 ते 20 अत्यंत हुशार विद्यार्थी किंवा संशोधक त्याचबरोबर प्राध्यापक यांच्या संपर्कात आलो. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, व्हिजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी रिनाउंड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन. तर त्यामध्ये IIT मधील अव्वल रँकिंगचे विद्यार्थी, अमेरिकेमधील प्राध्यापक देखील होते. आय वॉज इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. धिस फ्रेंडशिप हॅड लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. मी त्वरित या समूहाकडे आकर्षित झालो. इन्स्टंटेनियसलीचं मिनिंग तिथे दिलं बघा, तर मी या ग्रुपकडे तत्क्षणी आकर्षित झालो. या मैत्रीचा माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम झाला. तर बघा, या लोकांच्या सानिध्यात आल्याने लेखकाचा आत्मविश्वास वाढला. Until that time, I used to consider myself somewhat intelligent. However, after I met my friends in our group, I came to know what real brilliance meant, and I realize होणे म्हणजे जाणीव होणे, where I stood. तर ते म्हणतात की तोपर्यंत मी स्वतःला काहीसे हुशार मानत होतो, थोडासा अहंकार देखील असेल. तथापि मी आमच्या गटातील माझ्या मित्रांना भेटल्यानंतर मला कळले की खरी हुशारी म्हणजे काय असते आणि मला कळले की मी सध्याला कुठे उभा होतो, म्हणजे माझी हुशारी कितपत होती हे त्यांना कळले. I was actually also very lucky that I came in contact with great people on the global scale early in my life. तर लेखक म्हणतात की मी खरोखरच भाग्यवान होतो, कारण माझ्या आयुष्याच्या सुरुवातीलाच मी जागतिक स्तरावर काही महान लोकांच्या संपर्कात आलो. याला सुद्धा नशीब लागतं बघा की कमी कालावधीमध्ये चांगल्या लोकांच्या संपर्कात येणे, आपल्या विचारांशी जुळतं घेणाऱ्या लोकांशी संपर्कात येणे, विद्वान लोकांच्या संपर्कात येणे. Later in my life, when Mr. Narayan Murthy left Patni to start Infosys. Mr. Narayan Murthy हे तुम्हाला नाव सुपरिचित असेल, यांनी इन्फोसिस कंपनीचे हे सर्व आहेत. So later in my life, when Mr. Narayan Murthy left Patni Computers, हे सुद्धा एक कंपनी होती बघा, सॉफ्टवेअर कंपनी, to start Infosys, I started heading Patni's software division, occupying the same chair. नंतर बघा, जेव्हा श्री नारायण मूर्ती यांनी पाटणी नावाची कंपनी इन्फोसिस सुरू करण्यासाठी सोडली, तेव्हा मी त्याच खुर्चीवर असलेल्या पाटणी सॉफ्टवेअर या विभागाचा प्रमुख म्हणून काम सुरू केले. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज. What is the pronunciation? Massachusetts, USA, very near to Boston. It was, in fact,
adjacent building to MIT in America. I had to visit the US every month in those days. तर लेखक म्हणतात की माझे मुख्यालय बोस्टन जवळ अमेरिकेतील मॅसेच्युएट्स कॅम्ब्रिज मध्ये होते. खरं तर अमेरिकेमध्ये ही MIT ला लागून असलेलीच इमारत होती आणि त्या दिवसात मला दर काही महिन्यांनी अमेरिकेला जावे लागे आणि म्हणून लेखक यासाठी स्वतःला नशीबवान समजतात. I used to visit MIT during lunchtime to meet my friends. There one could see a couple of Nobel laureates at the dining table. तर तिथे अमेरिकेमध्ये असताना ते म्हणतात की मी मित्रांना भेटायला जेवणाच्या वेळी MIT ला भेट द्यायचो. तेथे जेवणाच्या टेबलवर अनेक नोबेल पुरस्कार विजेते बसलेले असायचे. If you walked for an hour from there, you could reach Harvard Square near Harvard University. I used to visit both of these universities and I could talk to a number of Nobel laureates. तर लेखक तेथे असताना ते म्हणतात की आपण तेथून एका तासासाठी चालत असाल तर आपण हार्वर्ड स्क्वेअर जवळ येताल. तेथे हार्वर्ड विद्यापीठ देखील आहे, तिथे आपण जाऊ शकता. तर मी या दोन्ही विद्यापीठांना भेट द्यायचो आणि अनेक नोबेल पारितोषिक विजेते यांच्याशी तासनतास गप्पा मारत बसायचो. During these years, I traveled a lot to US, to Europe, to Japan, Australia, and I could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahalad, Tom Peters, or great technologists such as Vincent Cerf. So who is Vincent Cerf? The one who has designed TCP or IP. This is the basic protocol of internet. तर लेखक म्हणतात की त्यांच्या या प्रवासादरम्यान ते US, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियात त्यांनी पुष्कळ प्रवास केला आणि तेथे त्यांनी अनेक महान विचारवंतांना व मॅनेजमेंट गुरूंना त्यांनी जवळून पाहिलं आणि ते त्यांच्याशी भेटू शकले. जसे बघा नाव काय त्यांचं, ॲल्विन टॉफलर असतील, पीटर ड्रकर असतील, C.K. प्रल्हाद किंवा टॉम पीटर्स व ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट विन्सेंट सर्फ ज्यांनी TCP किंवा IP जो इंटरनेटचा मूलभूत प्रोटोकॉल आहे तो डिझाईन केला आहे. All these discussions with these great broadened my horizon and my aims and worldview became global. तर बघा या सर्व ज्येष्ठ लोकांशी, तज्ज्ञ लोकांशी चर्चा केल्यामुळे लेखक म्हणतात की त्यांच्या क्षितिज वाढले म्हणजे विचार कक्षा वाढली आणि त्यांचे ध्येय आणि जागतिक दृष्टिकोनाचे निरीक्षण देखील वाढले. म्हणजे त्यांची विचाराची व्याप्ती आता आणखीनच प्रगल्भ झाली होती. It taught me humility and made me realize that I had to achieve a lot in my life. तर ह्या गोष्टीने मला नम्रता शिकवली बघा. The lesson in humility and hard work as well as passion for excellence was going to play a very important and a very vital role in my life. तर लेखक प्रांजळपणे कबूल करतात की या सर्व ज्येष्ठ हुशार विचारवंतांना भेटल्यानंतर, विद्वानांना भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बराच बदल झाला. ते म्हणतात की नम्रता आणि कठोरतेचा धडा सर्वोत्कृष्टेच्या अनुषंगाने माझ्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. म्हणजे निरीक्षण केल्यामुळे त्यांना स्वतःमध्ये बदल करता आले. तर एवढा भाग समजलाय? ठीक आहे. नाव द नेक्स्ट स्लाइड. कमिंग बॅक टू माय ग्रुप इन IIT, my friends were not more intelligent than me, but they were very well read.
They had interest in all the subjects like science, technology, sociology, psychology, economics, philosophy, anthropology, archaeology, political science, etc. and etc. तर लेखक म्हणतात की माझ्यापेक्षा माझे मित्र थोडेसे कमी हुशार होते. थोडक्यात मी बघा एकदा तुम्हाला स्पष्ट करतोय की IIT मधील माझ्या गटाकडे परत येत असताना माझे मित्र माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान नव्हते असं लेखक सांगतात, परंतु ते खूप चांगले वाचक होते. विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफिक तत्वज्ञान, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र किंवा आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स म्हणजे राजकीय विज्ञान इत्यादी सर्व विषयांमध्ये त्या मित्रांना रस होता. बघा त्यांचे मित्र कुठल्या अँगलने कमी हुशार होते मलाही कळलं नाही, मात्र त्यांना या मित्रांना एवढ्या गोष्टी वाचण्याचा, जाणून घेण्याचा या विषयांमध्ये रस होता. Our group was interested in all these branches apart from all the fine arts such as music, literature, painting, almost anything under the sun. Anything under the sun means a very great number of things and which concerned human life and existence. I was immediately attracted to the group and developed immense and deep interest in all these branches of knowledge. तर लेखक म्हणतात की मी ताबडतोब या समूहाकडे आकर्षित झालो आणि सर्व ज्ञानाच्या शाखांमध्ये माझा अफाट आणि खोल रस निर्माण झाला. आपण आत्ताच बघितलं तर त्या मित्रांना लेखकाने म्हटलं आहे की ते माझ्यापेक्षा कमी हुशार होते, मात्र त्या मित्रांचे विषय जे आपण वाचले जातात, उदाहरणार्थ सायकोलॉजी, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी एक्सेट्रा एक्सेट्रा, हे वाचून मला असं वाटतं की ते मित्रसुद्धा लेखका एवढे 100% हुशार असतील. ओके. None of these subjects were part of curriculum at IIT, but again, I never studied for scoring marks in any examination. तर IIT मधील लेखक म्हणतात की या विषयांपैकी आपण जे आता मगाशी बघितले कोणताही विषय आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हता, परंतु पुन्हा मी कोणत्याही परीक्षेत गुण मिळवण्यासाठीच कधी अभ्यास केला नाही. Here was a sea of knowledge in front of me which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT exam. It is very difficult to become a master or an expert in all these subjects, but it is very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. Any of us could easily top the examination and migrate to US. तर लेखक म्हणतात की माझ्यासमोर आता ज्ञानाचा सागर जणू उभा होता. मला वाटले की जीवनाची परीक्षा पास करणे आवश्यक आहे, जे फक्त IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा खूप महत्त्वाचे होते. तर या सर्व विषयांमध्ये आधी मी जो उल्लेख केला त्यामध्ये मास्टर किंवा तज्ज्ञ होणे तसे फार कठीण आहे, परंतु या बहुतेक विषयांच्या किमान मूलभूत तत्वे समजून घेणे लेखकाला खूप महत्त्वाचे वाटत होते. However, that thought never even touched our mind. To understand the world and how it works and serving India and her people was far more important to us. तर लेखक म्हणतात की आमच्या मित्रांपैकी कोणासही सहजपणे उत्तम परीक्षा उत्तीर्ण करून आमच्याकडे स्थलांतर करणे शक्य होते, म्हणजेच अमेरिकेमध्ये. तथापि त्या विचारांनी आपल्याला किंवा आपल्या मनाला कधी स्पर्शही केला नाही. जग कसे कार्य करते हे जाणून घेणे आणि भारत आणि तिथल्या लोकांची सेवा करणे
हेच आमच्या आयुष्याचे महत्त्वाचे ध्येय होते. बघा, याला म्हणतात राष्ट्रप्रेम. Therefore, I plunged into all these branches of knowledge. Plunged into means dived into, म्हणजेच उडी घेणे. तर लेखकाने या ज्ञानशाखांमध्ये चक्क उडी घेतली. It was the period of renaissance for me. Renaissance means rebirth, पुनर्जन्म होणे. तर लेखक म्हणतात की मी या सर्व ज्ञानशाखांमध्ये चक्क उडी घेतली. तो माझ्यासाठी नवजागराचा काळ होता. We used to discuss about relativity, Big Bang theory, aesthetics, literature, philosophy, economics, and many other subjects every day until late into the nights. My cupboard was full of books on variety of topics. तर लेखक म्हणतात की आम्ही मित्र रात्री उशिरापर्यंत दररोज सापेक्षता, बिग बँग थेअरी, ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र, साहित्य लिटरेचर म्हणजेच तत्त्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी, अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स आणि इतर बऱ्याच विषयांवरती चर्चा करत बसायचो. बघा, यांचा मित्रपरिवार किती विद्वान लोक होते. माझं कपाट विविध विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेलं होतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरिओसिटी, क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स टू. तर लेखक म्हणतात की केवळ मानवी उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर सामाजिक विज्ञानातसुद्धा इतकी मोठी प्रगती करू शकलो आहोत. I have a number of limitations, but one thing I am proud of is the curiosity, the humility, and the humanity that is concern for fellow human beings. See the thinking of the writer. I learned these values during my IIT days. I also became a firm believer in rationalism and equality for all the castes, all the creeds, all the races, all the genders and religions. तर लेखक म्हणतात की माझ्याकडे बऱ्याच मर्यादा आहेत, परंतु एक गोष्ट ज्याचा मला अभिमान आहे तो म्हणजे कुतूहल, ती म्हणजे नम्रता आणि मानवता, म्हणजेच आपल्या सहकारी मानवांसोबत, मित्रांसोबत त्यांची असणारी काळजी. I started treating nature as God and humanity as religion. लेखकाचा विचार बघा. I started treating nature as God and humanity as religion. तर लेखक म्हणतात की मी माझ्या IITच्या दिवसात ही सर्व मूल्ये शिकलो. मी सर्व जाती, सर्व पंथ, वंश, लिंग आणि धर्मपेक्षा विवेकवाद, त्याला आपण रॅशनॅलिझम म्हणतो, आणि समानता म्हणजेच इक्वॅलिटीवरती ठाम विश्वास ठेवला. मी निसर्गालाच देव आणि मानवतेलाच धर्म मानू लागलो. I passed from IIT, joined a non-violent social movement for tribals with Sarvodaya, participated in the peaceful satyagraha, went to jail for 10 days, came back to Mumbai, was jobless for a while, worked for rupees 125 per month to supervise workers at the night shift in a mechanical workshop, changed 13 houses in Mumbai, and finally settled on information technology as my career. So see the ups and downs in the writer's life. लेखकाच्या जीवनामधील चढ उतार आपण ह्या स्लाइडमध्ये वाचत आहोत. लेखक म्हणतात की मी IIT उत्तीर्ण झालो. सर्वोदय समवेत, ही जी संस्था आहे सर्वोदय, या समवेत मी आदिवासींसाठी अहिंसक सामाजिक चळवळीत सामील झालो. शांततेत सत्याग्रह केला. 10 दिवस तुरुंगात सुद्धा गेलो, परंतु पुन्हा मुंबईला आलो. काही काळ नोकरी केली. आता नोकरी कुठली आहे ते बघा. मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये
रात्रीच्या शिफ्टमध्ये कामगारांच्या देखरेखीसाठी 125 रुपये प्रतिमाह. हा व्यक्ती नंतर करोडांनी पैसे कमावणार होता बघा. तो 125 रुपये प्रतिमाह म्हणून काम करू लागला. मुंबईत 13 घरे बदलली आणि शेवटी माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रात मी स्थायिक झालो. I spent 32 years in information technology, out of which I was a chief executive officer or a MD or the software head for 23 years for the large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. तर लेखक म्हणतात की मी IT मध्ये 32 वर्ष काम केले. त्यापैकी मी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा MD किंवा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून 2 वर्ष जगातील हजारो सॉफ्टवेअर व्यावसायिक असलेल्या मोठ्या जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी, उदाहरणार्थ अमेरिकेत 6, युरोपमध्ये 1, जपानमध्ये 1, ऑस्ट्रेलियामध्ये 1, अशा अनेक देशात ते काम त्यांनी केले. I had to travel all over the globe around 150 times for business. During this period, I had also written 4 books with 500 to 700 pages each on information technology, published by Tata McGraw-Hill and then translated into Chinese for global distribution. तर व्यवसायासाठी मला जगभरात सुमारे 150 वेळा प्रवास करावे लागले. या कालावधीत मी टाटा मॅग्रा-हिल द्वारे प्रकाशित केलेल्या माहिती तंत्रज्ञानावर प्रत्येकी 500 ते 700 पृष्ठ म्हणजे पेजेस असलेले 4 पुस्तकं लिहिली. नंतर या पुस्तकांचं भाषांतर चीनी भाषेत सुद्धा झालं, म्हणजेच अनुवाद त्यांचा करण्यात आला. बघा लेखक किती प्रसिद्ध झाले. I learned a lot of things when I was running these large companies. The first one thing was the importance of teamwork. In today's world, nothing is possible without teamwork. You cannot be successful if you are loner and an egoistic person. Secondly, you need to lead from the front by setting a good example in front of your staff. Third was that you need to treat your subordinates म्हणजेच सहकारी and your colleagues as friends. तर लेखक म्हणतात की मी जेव्हा मोठ्या कंपन्या चालवत होतो तेव्हा मी बऱ्याच गोष्टी शिकलो. प्रथम मी एक टीमवर्क म्हणजे काय असतं त्याचं महत्त्वच मला समजलं. आजच्या जगात टीमवर्क शिवाय काहीही शक्य नाही. आपण एकटे आणि अहंकारी व्यक्ती असाल तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे आपल्या स्टाफच्या समोर एक चांगले उदाहरण सेट करून आपल्याला पुढे जाणे गरजेचे असते. आणि तिसरे म्हणजे मित्र म्हणून आपण आपल्या साथीदारांबरोबर चांगला व्यवहार करण्याची आवश्यकता असते. बघा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या मित्रांबरोबर आपला व्यवहार नेहमी चांगला पाहिजे आणि तुमचा सुद्धा आहे अशी माझी खात्री आहे. इन माय करिअर आय मेड फ्यू मिस्टेक्स लाईक अ नॉर्मल ह्युमन बिईंग. प्रत्येक माणूस चूक करतोच. लेखकानं सुद्धा चुका केल्यात. बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन, being a good listener, target setting, and the art of delegation, which forms such an important part of today's management. तर लेखक म्हणतात बघा की करिअरमध्ये मी खूप चुका केल्या, याला म्हणतात प्रामाणिकपणा, परंतु त्यातून मी बरेच काही शिकलो देखील. एक चांगला श्रोता, एक अचूक लक्ष खेचणारा व्यक्ती, एक चांगला व्यवस्थापन अधिकारी असा महत्त्वाचा भाग मी तयार करू शकलो. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी years, I wanted to return
to my first love, that is, to read and to write on various subjects concerning human life and existence. Therefore, I gave up two offers of around 3 crore rupees per annum to become a writer. बघा, लेखक एवढे प्रसिद्ध उद्योजक असून सुद्धा त्यांनी 3 करोड रुपयाची नोकरी सोडली बघा. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगेन. तर लेखक होण्यासाठी त्यांनी या नोकरीला आपलं नाकारलं. बऱ्याच वर्षासाठी लेखक या सॉफ्टवेअर कंपनीसाठी काम करत होते आणि नंतर त्यांनी ठरवलं की मी माझ्या पहिल्या प्रेमाकडे अर्थात लेखनाकडे परत यावं आणि ते म्हणजे मानवी जीवन आणि अस्तित्व हे समजून घेण्यासाठी लेखक होण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली आणि म्हणूनच त्यांनी दरवर्षी 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर सोडल्या. मराठीमधील एक लेखकाच्या रूपात हा लेखकाचा म्हणजेच अच्युत गोडबोले यांचा दुसरा जन्म आहे. After this, I have written about 32 books in Marathi. Most of them have become bestsellers with tens of thousands of copies sold for each. However, it is not the sales or the money that is important to me as much as the fact that these books have brought about very good changes in the lives of thousands of readers. तर लेखक म्हणतात की मी मराठी जवळपास 34 पुस्तकं लिहिली आहेत. 34, नॉट अ जोक डिअर स्टुडंट्स. त्यापैकी बरेच पुस्तके हजारो प्रतीत विकले गेले. काही पुस्तके बेस्ट सेलर सुद्धा म्हणून नावाजले गेलेले आहेत. परंतु हजारो वाचकांच्या जीवनात खूप चांगले बदल घडून आणता आले हे पैसा किंवा विक्रीपेक्षा मोठे असल्याचं लेखक इथे आवर्जून नमूद करतात बघा. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी दॅट इज मुसाफिर and a book on psychology that is Mannat, hundreds have come out of depression and more than dozens have given the thoughts of committing suicide and decided to start all afresh. There are hundreds who tell me that they understood the theory of relativity or Big Bang after reading my book on science, that is किमियागार. तर लेखक म्हणतात की माझे आत्मचरित्र जे आहे ज्याचं नाव मुसाफिर असं आहे आणि मानसशास्त्रावरील एक पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं, त्याचं नाव आहे मानत. हे पुस्तक वाचल्यानंतर शेकडो लोक नैराश्यातून मुक्त झाले आहेत आणि डझनहून अधिक लोकांनी आत्महत्येचा विचार करण्याचा सोडला आणि सर्व नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे अनेक शेकडो आहेत जे लेखकाला सांगतात की सापेक्षतेचा सिद्धांत जो आहे, लक्षात येते ना तुमच्या, द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो, किंवा बिग बँग थिअरी जी आहे, हे विज्ञान विषयाचे टर्म्स आहेत. हे लेखकाच्या किमियागार या पुस्तकामुळेच त्यांना लक्षात आले बघा. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड at least 20 successful entrepreneurs. Then there are hundreds who tell me that they can now understand economic times or NDTV profit after reading my book on economics, that is आर्थिक. तर लेखक म्हणतात की माझ्या व्यवस्थापनावरील बोर्डरूम या पुस्तकाने किमान 200 यशस्वी उद्योजक तयार केले आहेत. शेकडो लोक आहेत जे मला सांगतात की मी या अर्थशास्त्रावरील जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे हे वाचल्यानंतर त्यांना इकॉनॉमिक टाइम्स आणि NDTV प्रॉफिट हे दोन्ही न्यूज चॅनल समजू लागले आहेत. मेनी हॅव टर्न्ड टू मॅथमॅटिक्स आफ्टर रीडिंग माय बुक ऑन मॅथमॅटिक्स, दॅट इज गिनती. द सेम इज ट्रू अबाउट माय बुक्स ऑन इंडियन म्युझिक, दॅट इज नदवेद. इंग्लिश लिटरेचर, दॅट इज जोप्राजा. पेंटिंगवरती लिहिलेलं आहे बघा कॅनव्हास. वेस्टर्न फिल्म्सवरती आहे लाईमलाईट
अँड वेस्टर्न म्युझिकवरती लिहिलेलं पुस्तक आहे सिम्फनी. और बुक सच एज जीनियस सीरीज, रक्ता और विटॅमिन्स और अनर्था. तर माझे पुस्तक वाचल्यानंतर बरेच जण गणिताकडे वळले आहेत. माझ्या भारतीय संगीत वरील पुस्तक जे आहे नदवेद, इंग्रजी साहित्यावरील झाजपुर्जा, चित्रकलावरील कॅनव्हास, वेस्टर्न फिल्म्सवरील पुस्तक लाईमलाईट किंवा वेस्टर्न म्युझिकवरील पुस्तक सिम्फनी या जीनियस किंवा रक्त किंवा गणित या गणितावरील जीवनसत्वे किंवा अनर्थ यासारख्या अनेक पुस्तकांमुळे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असं लेखक सांगतात. It is this reaction of thousands of readers and the feelings that I am touching the hearts of thousands, if not lakhs or many readers, that keep me going. Why am I telling you my story? When I look back, there are a number of lessons and values that I cherish and keep learning about even today. Some of these are thirst for knowledge, curiosity, humility, humanity, rationality, equality, teamwork, quest for excellence, never say die, thinking big. तर लेखक म्हणतात की हजारो वाचकांच्या या प्रतिक्रियांमुळे मी माझ्या वाचकांच्या, लाखो वाचकांच्या नव्हे तर हजारो वाचकांच्या मनाला स्पर्श करू शकलो हे त्यांना खूप बरं वाटतं. मी तुम्हाला माझी कथा का सांगतोय असं लेखक विचारतात. तर जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा बऱ्याच मूल्यांना त्यांनी जपून ठेवलं आहे आणि अजून सुद्धा बरेच धडे ते घेत आहेत. यापैकी काही त्यांनी उल्लेख केला बघा. थर्स्ट ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाची असणारी तहान, क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, ह्युमिलिटी म्हणजे नम्रता, रॅशनॅलिटी म्हणजे मानवता, इक्वालिटी म्हणजे समानता, टीमवर्क म्हणजे कार्यसंघपणा, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, क्वेस्ट उत्कृष्टतेचा असणारा शोध आणि सरळ शेवटी नेव्हर से डाय और थिंकिंग बिग. तर डिअर स्टुडंट्स, रिअली अच्युत गोडबोले is a very great human being. So I hope you have understood this lesson, dear students. So dear students, I have tried my best to explain the lesson Voyaging Towards Success written by Achyut Godbole in a very simple way. Hope you like my video. Do subscribe my YouTube channel and press the bell icon to get the notification of my new videos. Thank you and do keep watching My English Teacher.